जामखेडच्या आमसभेत रोहित पवार आक्रमक, तुमच्या बापाचा नाही तर लोकांचा पैसा आहे, माच दाखवू नकोस. आतापर्यंत काय झोपला होता का? खराब कामावरून रोहित पवार अधिकाऱ्यावर संतापले. अधिकाऱ्यावर दादागिरी करणं रोहित पवारांना शोभत नाही. दादागिरीची भाषा करणाऱ्यांना जनता पायउतार करते. भाजपच्या नवनाथ बन यांची रोहित पवार यांच्यावर टीका. जसे काका तसाच पुतण्या, जाब विचारला पाहिजे, पण रोहित पवारांना सार्वजनिक अपमान करणं शोभतं का? रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापल्यानंतर दमानी यांची टीका. माझ्यावरील लाग समजू शकतो, मात्र सामान्यांची भावना समजून घ्या. रोहित पवारांचं ट्विट करत अंजली दमानी यांना उत्तर. सांगूनही सुधारत नसतील तर अधिकाऱ्यांना धारेवर धरणं चुकीचं का? अंजली दमानी यांना विचारला सवाल. धर्माधर्मात आग लावून त्यांना आपली पोळी भाजून घ्यायची आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नवरात्रोत्सवाच्या सूचनेनंतर वडेट्टीवारांची टीका. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक, आधी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट तोडलं, आता थेट कलेक्टरलाच तोडू. अकोल्यामध्ये बच्चू कडूंचा इशारा. मंत्री गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बच्चू कडूंचा इशारा, तर बच्चू कडूंनी पाळधी गावामध्ये येऊन दाखवावं, गुलाबराव पाटलांचं आव्हान. 5 ऑक्टोबरला जळगावला शेतकऱ्याचा पुत्र म्हणून येतोय, तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या. देखते है कौन जितता है. बच्चू कडूंनी गुलाबराव पाटलांचं आव्हान स्वीकारलं. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना काळे झेंडे दाखवले. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची सेना आक्रमक. ओल्या दुष्काळासंदर्भात केंद्राचे निकष बघून निर्णय घेणार. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणि मदतीची प्रति हेक्टरी रक्कम ठरवण्यासाठी कृषी मंत्री भरणेंचं केंद्र सरकारकडे बोट. त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून तिघांना अटक. जीव मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. आरोपी प्रशांत सुनवणे, शिवराज आहेर, ऋषिकेश गांगुर्डेसह इतरांवर गुन्हा दाखल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्यांची गुंडगिरी, 3 ते 4 पत्रकारांना मारहाण. मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश. छगन भुजबळांकडून नाशिकमधील जखमी पत्रकारांची विचारपूस, पोलिसांना कडक कारवाई करण्यास सांगितलंय. भुजबळांची माहिती. नाशिकमधील रुग्णालयामध्ये मंत्री गिरीश महाजनांनी जखमी पत्रकारांची भेट घेतली. महाजनांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. शरद पवारांची राष्ट्रवादी सांगलीमध्ये उद्या शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत. पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध केला जाणार. सुप्रिया सुळेंसह महत्त्वाचे नेते उद्या सांगलीमध्ये जाणार. काही पक्षांनी जाणीवपूर्वक वाचाळवीर उभे करून त्यांना पूर्णपणे बोलण्याची सूट दिली आहे. आम्ही जशास तसं उत्तर देऊ. पडळकरांच्या वक्तव्यावरून शशिकांत शिंदेंचा इशारा. बोगस कुणबी दाखले देण्यासाठी यंत्रणांवर मंत्र्यांचा दबाव. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा शासन निर्णय रद्द करा. वडेट्टीवारांची मागणी. तर सरकारच्या निर्णयाविरोधात नागपूरमध्ये 10 ऑक्टोबरला मोर्चा. येऊन दाखवा परत कसे जाता बघतो. संजय राऊतांचं राजेश मोरेंना आव्हान. तर राऊतांनी सांभाळून बोलावं नाहीतर घरात घुसून मारू. राजेश मोरेंचा परवा इशारा. संजय राऊत घाबरले का? कोणालाही घाबरत नाही बोलणारे राऊत का सुरक्षा घेतात? राऊतांमध्ये हिंमत असेल तर एकटे बाहेर फिरा. ज्योती वाघमारेंचा राऊतांवर निशाणा. नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका. विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गरबा आयोजकांना सूचना. आधार कार्ड बघा. मुस्लिम तरुण गरब्यामध्ये आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यामध्ये देऊ. विहिंप आणि बजरंग दल आक्रमक. हाकेंनी एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातामध्ये देऊ. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा इशारा. नाभिक धोबी समाजाला एससीतून आरक्षण द्या असं जावई शोध लावणाऱ्या हाकेंनी आधी अभ्यास करावा. जाती जातींमध्ये तणाव वाढवण्याच्या गोष्टी हाकेंनी बंद कराव्यात. शिंदेच्या शिवसेनेच्या राजू वाघमारेंचा इशारा. एससी आणि एसटीचं घटनेचं संरक्षण. हाकेंनी मागण्या त्यांच्या समाजापुरत्या मर्यादित ठेवाव्यात. महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक बिघडवू नये. आमदार सिद्धार्थ खरात यांचा लक्ष्मण हाकेंना इशारा. समाजासाठी लढायचं असेल तर पदांचा त्याग करावा. रोहित पवारांचा धनंजय मुंडे, हाके, पडळकर आणि भुजबळांवर निशाणा. पद नको आम्हाला, लोकांचा हक्क महत्वाचा अशी भूमिका त्यांची दिसत नाही. रोहित पवारांची टीका. अजित पवार कामं करणारी व्यक्ती. दादा मनामध्ये काही ठेवत नाही. त्यांचा हेतू वाईट नसतो. शिंदेच्या सेनेचे नेते शिवतारेंकडून अजित पवारांची स्तुती. नरेश म्हस्केंनी आरोप करणं थांबावं, अन्यथा राज्यामध्ये फिरू देणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या माहेश्वरी तरेंचा इशारा. नंदुरबारच्या धळगाव तालुक्यामधल्या काँग्रेसचे कार्यकर्ते शिंदेच्या शिवसेनेत. आमदार आमशा पाडवींच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. धुळ्यामध्ये 16 सप्टेंबरपासून माथाडी कामगार संघटनेचं आंदोलन सुरू. माथाडी कायद्यामधील प्रस्तावित बदल रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. नंदुरबारमध्ये 3,353 लाभार्थ्यांनी गेल्या 6 महिन्यांपासून रेशन आणि न घेतल्यामुळे पुरवठा बंद. रेशनचा काळाबाजार थांबावा यासाठी पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यास सुरुवात.
नंदुरबारच्या नळवा रस्त्यावरील रेल्वेच्या बोगद्यामध्ये पाणी निचऱ्यासाठी उपाययोजना केली जाणार. रेल्वेच्या बोगद्यामध्ये पाणी साचल्याची TV9 मराठीनं दाखवलेल्या बातमीची प्रशासनाकडून दखल. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थींना ई-केवायसी करणं बंधनकारक. पुढील 2 महिन्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं. एसटीमध्ये 17,450 कंत्राटी चालक आणि सहाय्यक भरती होणार. 8,000 नवीन बसेससाठी भरती केली जाणार. 2 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू. वाशिममध्ये लग्नाच्या नात्याचा वापर करून फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. वाशिम पोलिसांनी आंतरराज्य टोळीला बेड्या ठोकल्या. टोळीकडून 44,000चे दागिने, 1,25,000ची रक्कम जप्त. नवी मुंबईच्या तळोजामध्ये काकाकडून 17 वर्षीय भाचीची घरामध्ये घुसून हत्या. घरगुती वादातून काकांनाच हत्या केल्यानं परिसरात खळबळ. 45 वर्षीय आरोपीला पोलिसांनी उल्हासनगरमधून बेड्या ठोकल्या. सोलापुरातील माढ्यामध्ये सीना नदीकाठच्या भागामध्ये पूरस्थिती कायम. बंधारे पूर्ण क्षमतेनं वाहत आहेत, तर परांडा तालुक्यामधील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो. प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू. अहिल्यानगरमध्ये पावसामुळे पेरूची मागणी घटली, तर बाजारामध्ये आवक वाढली. कवडीमोल भावामुळे पेरू बागायतदार हवालदिल. शेतकरी आर्थिक संकटात. हिंगोलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये बसू न दिल्यानं आमदार संतोष बांगर संतापले. बस चालक वाहकावर कारवाईची मागणी. बांगर यांच्या फोननंतर विद्यार्थ्यांना हिंगोली बस व्यवस्थापकांकडून विशेष बसची सेवा. इचलकरंजीमधील आरोग्य सुविधा आणि विकास कामांबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांना मागण्यांचं निवेदन. अनेक स्थानिक प्रश्नांवर पालकमंत्र्यांशी चर्चा.